मी सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे, कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असतं, पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये हे सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे, तर ते सरासर खोटं असणार आहे, कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे। मी जे आरोप केलं होतं ते आरोप नाही आहे, मी सगळं डॉक्युमेंट्स सहित मी आपल्याला दाखवले होते की कशा प्रकारे एक गव्हर्नमेंट एजन्सी MIDC ज्याचा उद्देश हे आहे की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आपण कशा वाढवू शकतो, ते जेव्हा अशा प्रकारचे उद्योग सुरू करतात, एका मंत्र्याला खुश करण्यासाठी सगळे नियम धाब्यावर ठेवून कशा प्रकारचे हे ॲडजस्टमेंट्स करतात, याचं प्रमुख उदाहरण मी आपल्याला सविस्तर दिलेलं आहे। आता मला थेट MIDC ला प्रश्न विचारायचा आहे, मंत्र्यांना विचारत नाही, मी MIDC ला प्रश्न विचारतो। हे MIDCच्या डॉक्युमेंट आहे। हे MIDC जेव्हा कोणत्याही इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी जातात तर त्यांना हे पुस्तक देण्यात येते आणि त्याच्यामध्ये काय आहे, ईज ऑफ डुईंग बिझनेस गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ MIDC। हे मी तयार केलेलं नाही आहे, MIDC ने तयार केलेलं आहे। आणि त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे, पहिला मुद्दा जे आपल्याला काही आज जाण्याची आवश्यकता नाही आहे, पहिला मुद्दा हे आहे की ऑक्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स, पहिला मुद्दा आहे त्यांचा रूल नंबर 1। आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे, वेअर मोर देन 80% प्लॉट्स is allotted in such industrial areas, remaining plots will be allotted by way of auction। याचा अर्थ हे आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये 80% प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे, लोकांना देण्यात आलेलं आहे। आता उर्वरित फक्त 20% राहिलेले आहे, प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहे। तर अशा परिस्थितीमध्ये MIDC जी जबाबदारी आहे की त्या प्लॉट्सचं डिटेल्स पेपरमध्ये छापायचं, डिटेल्स द्यायचं, त्याचा ॲड तयार करून की इतकं एरियाचं लँड अवेलेबल आहे आणि ते दिल्यानंतर जे जे इंटरेस्टेड असतील ते अप्लाय करतील। समजा एका प्लॉटसाठी जास्त बिडर्स आहे, इच्छुक आहे लोक, तर MIDC ने त्याचा ऑक्शन करायला पाहिजे। हे त्यांचा नियम म्हणतो, माझा नियम नाही आहे, हे त्यांचा नियम म्हणतो। आणि ते ऑक्शन केल्यानंतर समजा 5 लोक आले तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही, त्याचाही नियम आहे। त्याचा नियम हे आहे की ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का। या केसमध्ये हे संजय शिरसाट साहेबांचा मुलगा, त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युइन एंटरप्रेन्योर आहे का, नाही आहे, ते जेन्युइन एंटरप्रेन्योर नाही आहे। मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं, इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स, त्यांचा इंडस्ट्रियल बॅकग्राऊंडचा एक्सपिरियन्स आहे का, नाही आहे, राजनीतीमध्ये आहे, एक गृहिणी आहे। तिसरं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन। आता आपण हे लँड देत आहे, किती लँड आहे, 20,20,000 स्क्वेअर फीटचा लँड, 5 एकरच्या जवळ, 20,20,000 स्क्वेअर फीटच्या लँडमध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेलं आहे की आम्ही 106 कोटी रुपयाची एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे, तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना, तर फक्त 93 लोकांना, हो 93 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे। आणि त्यांनी हे सविस्तर दिलेलं आहे की 67 स्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, 24 अनस्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे, उर्वरित जे आहे ते आपले सुपरवायझरी स्टाफ असणार आहे, टोटल मिळून 93। आता मी आपल्याला सांगतो की वालूजमध्ये जे MSME से छोटे छोटे गाडे देण्यात आलेले आहे, 3 एकरामध्ये आहे, ते वालूजचं जे ट्रक टर्मिनस आहे त्याच्या शेजारीच ते MSME ला लँड देण्यात आली होती, छोटे छोटे गाडे देण्यात आले होते। त्या 3 एकरामध्ये 1000 लोक काम करत आहे, 1000 लोक, म्हणजे एका साईडला आपल्याला जॉब क्रिएशन करायचं आहे। आणि MIDC ने जेव्हा हे लँड साठी मुंबईला प्रस्ताव पाठवला तर त्यांनी हे म्हटलं की प्रायोरिटी लँड अलॉटमेंट, हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट MIDCच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ती फॉर्च्यून 500 कंपनी आहे, जगातली खूप मोठी कंपनी आहे, किंवा या देशातली मोठी कंपनी आहे, अंबानी सारखी, अडानी सारखी, जे कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणार आहे, आणि ज्याच्यामुळे खूप सारे जॉब्स
क्रिएट होणार आहे. आता हे तर जेन्युन एंटरप्रिन्युअर नाही आहे, खूप मोठा काही इन्व्हेस्टमेंट असा आहे असं नाही आहे, आणि जॉब्स ही हजारो लोकांना मिळणार आहे. म्हणून आपण प्रायोरिटी अलॉटमेंट यांना द्या. हे जे प्रायोरिटी अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे हे सगळं नियम तोडून मोडून हे सगळं करण्यात आलेलं आहे. आणि आता माझी जी चिंता आहे हे चिंता हे आहे की शिरसाट साहेबांनी सांगितलं की मी 8 दिवसानंतर याचं उत्तर देणार आहे. मला एक भीती वाटतं की MIDC मध्ये सगळे डॉक्युमेंट्स खोडाखोड करण्याचा काम सुरू आहे. ते न करता आता त्याचं उत्तर दिलं तर मला असं वाटतं की बरं होईल. नाही, पण केवळ तुम्ही उत्तर मागताय, प्रश्न विचारताय. काही पक्ष म्हणून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या संदर्भात सरकारनं भूमिका घ्यावी म्हणून आंदोलन किंवा आणखी काही तुम्ही पाऊल टाकणार आहात का? काय आहे की जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना ऐकतो आणि ते म्हणतो की आम्ही महाराष्ट्राला मुक्त करणार आहे, तर त्यांनी असं नाही म्हटलं कधीही की तुम्हाला मला साथ द्यायची असेल महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तर तुम्ही आंदोलन करा, मगच मी कारवाई करणार आहे. मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत हे सगळे डॉक्युमेंट्स आणि सगळं काही माहीत त्यांना पडलेलं आहे की कशा प्रकारचा हे कारभार सुरू आहे. त्यांच्या नाकाचा खाली हे सगळं सुरू आहे. मी वाट बघत आहे, मी एक टेस्ट घेत आहे, एक्झाम आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा. ते किती प्रामाणिक आहे आपल्या बोलण्यामध्ये जेव्हा हे बोलतो ते. आता काही दिवस वाट बघणार, त्याच्यानंतर नाही काही झालं हालचाल तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला, CBIच्या अँटी करप्शन विंगला, इन्कम टॅक्सला, आणि हे जाणून सुद्धा की महाराष्ट्र सरकार काही करणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनाही सगळ्या पुराव्यास की मी आमची तक्रार देणार. राज्यपालांना वेळ दिली राज्यपालांनी, त्यांना जाऊन भेटणार आणि त्यांना सविस्तर सांगणार ही कशा प्रकारच्या काय काय उद्योग आपल्या इथे सुरू आहे. तुमचे आरोप गंभीरपणे घ्यायची गरज नाही असं म्हणणं आहे. ठीक आहे ना, मी आरोप नाही केलं. म्हणजे काय आहे की मी जेव्हा हे बोलतो ना की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे, कारण भ्रष्टाचार कसा चाललेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे. खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर विट्सचं प्रकरण जेव्हा बाहेर आलं होतं तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे होतं की आपण याची इन्क्वायरी लावू की कशा प्रकारे कलेक्टर ऑफिसचे लोकांनी शिरसाट साहेबांच्या मुलाला मदत केली होती ते हॉटेल विकत घेण्यासाठी. आता तुम्ही माझ्यावर हे करता की गांभीर्य घेण्याची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र सरकारने काही नाही केलं, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने काही नाही केलं, तर माझा विश्वास या देशाच्या न्याय प्रणालीवर आहे. आम्ही कोर्टात जाऊ आणि सगळं पेपर हे करू, आणि कोर्टामध्येही काही नाही झालं तर कमीत कमी हे तर असणार आहे की इतकं विरोध असून सुद्धा इम्तियाज जलीलने काही मुद्दा काढला होता, आणि मला विश्वास आहे की हे एक एक पानं एक एक शब्द मी जे बोलत आहे ते फक्त डॉक्युमेंटच्या आधारावर बोलत आहे. सर, तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स काढले, या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणते कोणते अधिकारी इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्यांचा कसा रोल आहे, आणि हे मंत्र्यांच्या मुलाला प्लॉट मिळावा म्हणून त्यांनी कशी सगळे नियम लावले, अशी काही यादी वगैरे तुमच्याकडे असू शकते. याची नावं तुम्ही का जाहीर करत नाही? तुम्ही फक्त केवळ मंत्री आणि मंत्र्याच्या पुत्र आणि पत्नीवर आरोप करताय किंवा तुम्ही डॉक्युमेंट देताय त्या अधिकाऱ्यांना. आपण ते डॉक्युमेंट्स बारीकीने वाचलं असेल तर मी आपल्याला हे पण डॉक्युमेंट्स दिलेले आहे की लोकल जे कमिटी असते MIDCची त्याच्यामध्ये 3 अधिकारी होते. त्यांचं नावही मी दिलेलं आहे. आणि जेव्हा हे प्रपोजल मुंबईच्या MIDC मध्ये गेलं तर कोण कोण अधिकारी याच्यामध्ये निर्णय घेणारे होते आता माझ्याकडे नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा पाठवतो किंवा पुन्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येईल त्यांच्या सगळ्यांचं नाव मी सांगतो. एक नाव मी तुम्हाला सांगतो की जे इलेक्शन ऑफिसर होते, इलेक्शन इन्चार्ज होते या कॉन्स्टिट्युएन्सीचे, गिरासे या कॉन्स्टिट्युएन्सीचे माझ्या विरोधात जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे MIDCचे रिजनल ऑफिसर होते, ते इलेक्शन ऑफिसर होते. आता मी त्यांच्याकडे खूप सारी तक्रार केली होती की कशा प्रकारे पैसे वाटण्याचं काम सुरू होता. डोणगावकर नावाच्या एका वकीलने त्याच्या ऑफिसमध्ये कशा मुस्लिम महिलांना बोलवून त्यांच्याकडून हे सगळं पैसे वाटत होते. हे आंबेडकर नगरमध्ये कशा प्रकारे त्याच्या तिकडचं कॉर्पोरेटर पैसे वाटत होता, सगळं व्हिडिओ सहित दिलं. ते इन्क्वायरी करायला पाहिजे होतं. सरकारनी जे मला पाडलं अतुल सावेंनी त्यांचं OSD करून टाकलं त्यांना.
आता ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. तर अशा प्रकारचे उद्योग सुरू असताना अपेक्षा कुणाकडून करू मी हे सांगा तुम्ही. गिराशी आरोप ते असं म्हणतायत की ती माझी जबाबदारी नाही, ती जे आराखडा तयार करण्याची एक सिस्टीम असते, एक टीम असते, त्या टीमनं ते निर्णय घेतलेला आहे की अशा अशा पद्धतीनं ती जागा, ते अलॉटमेंट, ते आरक्षण बदलता येऊ शकतं, त्यांची कामं. नाही, ते आपल्याला खोटं सांगत आहे की त्यांची सिग्नेचर, जे 3 लोक होते, 3 अधिकारी होते इकडचे, की जेव्हा त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि त्यांना असं वाटलं की हे जे क्षेत्रामध्ये जे दुसरं ट्रक टर्मिनस आहे त्याची आवश्यकता नाही आहे, आणि त्यांनी खरं सांगायचं असेल तर खोटे आकडे आपल्या हेड ऑफिसला पाठवले की 5 एकरामध्ये आपल्याला फक्त 70-80 ट्रक्स तिथे थांबतील, म्हणून आम्हाला आवश्यकता नाही आहे. तुम्ही आत्ताही गेलं, मी सगळं मीडियावाले सोबत गेले होते, त्या एरियामध्ये पूर्ण रस्त्यावर हे ट्रक्स उभे आहेत. मग कोणत्या आधारावर हे यांनी सांगितलं होतं की आम्हाला या ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही? आज ते ट्रक कुठे उभे आहे? तर रस्त्यावर उभे आहे, आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला उभे आहे. मग कोणत्या आधारावर तुम्हाला असं वाटलं की हे ट्रक टर्मिनस नाही? आधार एकच होता, मागणारा व्यक्ती मंत्रीचा मुलगा होता. मंत्री पॉवरफुल आहे, धमक्या देतात अधिकाऱ्यांना की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर नेऊन उभे करणार आहे, म्हणून ते घाबरले, आणि घाबरल्यानंतर मंत्र्याला कोण हे नाही म्हणणार आहे, त्यांनी सगळं हे तयार करून दिले, पाठवले. मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. सीएमआय आणि मशिया अशा 2 मोठ्या संघटना इथे संभाजीनगरमध्ये आहेत, आणि त्यांचं असं आहे की ती इंडस्ट्री वाढली पाहिजे, जे गरजू आहेत, खरंच रिअल उद्योजक आहेत, त्यांना ते प्लॉट मिळाले पाहिजे, यासाठी ते पाठपुरावा वगैरे करतात. ते मात्र या तुमच्या सगळ्या याच्यानंतर कोणी काही समोर बोलत नाही. त्यांना काय आहे की सीएमआयचे जे पदाधिकारी आहे ना, ते सगळे मोठे मोठे लोक आहेत. त्यांचं काम काय आहे की मंत्र्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवायचं, त्यांच्याकडून काही उद्घाटन करून घ्यायचं, त्यांचा फूल हार घालून सत्कार करायचं. हे जे काम आहे, जे मी आज करत आहे, हे माझी जबाबदारी नाही आहे, हे सीएमआयची जबाबदारी आहे. त्यांच्या समोर लोटांगण करण्यासाठी आपण पदाधिकारी नाही झालेले आहे की मंत्री आला म्हणजे आपण त्यांचा दरवाजा उघडायचा. हे याच्या अगोदर ही जेव्हा इन्स्पिरा नावाचा एक प्रकल्पाबाबत मी बोललो होतो की MIDCने कशा प्रकारे सगळे नियम तोडले होते, त्यावेळी सुद्धा सीएमआयची जबाबदारी होती इंडस्ट्रियल लँड प्रोटेक्ट करण्यासाठी. एका बिल्डरला देऊन इंडस्ट्री लँड आणि तिथे ते प्लॉट्स विकत आहे, हे काम सीएमआयचा आणि मासिया खूप स्ट्रॉंग आहे. एक्झिबिशन आता भरणार आहे, ते मासियाचे पदाधिकारी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, हे सगळ्यांनी प्लॉट्स मागितलं होतं. मासियानेही मागितलं होतं, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन वाल्यांनी मागितलं होतं रितसर MIDC मध्ये. पण आज हे सगळे लोक ते डॉक्युमेंट्स द्यायला घाबरत आहे, कारण मंत्री साहेबांचे जवळचे जे लोक आहे ते थोडेसे गुंड प्रवृत्तीचे आहे, तर ते लोक घाबरतात. इम्तियाज जलील घाबरत नाही, म्हणून हे सगळं तुमच्या समोर बोलत आहे मी. मुंबईच्या मुंब्रामध्ये रेल्वेमधून पडून 5 लोकलमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाला. काय आहे की खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आपण दर काही महिन्यांनी आपल्याला अशा बातमी मिळायला मिळतं की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मुंबईचं जे लोकलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण जे लहान होतो ना त्यावेळीपासून आपण बघत आहे. मंत्री येतात, खूप आश्वासनं देतात की आम्ही मुंबईच्या साठी आपण वेगळं काही करणार आहे. लोकसभामध्ये जेव्हा आम्ही होतो तर आम्ही मागणी केली होती की मुंबईच्या रेल्वे संदर्भात, कारण मुंबईची जे लोकल आहे ते मुंबईची लाईफलाईन आहे, आणि आपण काय आहे फक्त आकडे गिनत आहे दर काही महिन्यांनी की या महिन्यामध्ये इतके ऍक्सिडेंट झाले, इतके पडून मेलेले आहे, आणि सरकार काय करणार आहे तेच करणार आहे जे आता मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहे की मेले ना 5 मेले ना आम्ही सगळ्यांना 5-5, 10-10 लाख रुपये जे काही कॉम्पेन्सेशन आहे. म्हणून माणसाच्या जीवाचं जे किंमत आहे ना ते त्यांनी ठरवलेली आहे. मेलं ना तर मरू द्या ना, आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन देत आहे ना 5 लाख 10 लाख रुपये जे काही असतील. मला असं वाटतं की सगळ्या राजनैतिक पक्षांनी एकत्र येऊन मुंबईला आपल्याला वाचवायचं असेल तर हे लाईफलाईन मजबूत करण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे कोणताही कारण नाही. राज्य सरकारमध्ये तुमची सरकार आहे, केंद्र सरकारमध्ये सरकार आहे. आजही खचाखच भरलेले असते लोकलचं. कोणत्याही स्टेशनवर जा मुंबईमध्ये, जे पीक आवर्स असते, उभे राहायला जागा नसते. का आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही आहे? जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष करा ना आपण. थँक्यू.